श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 4. कुरवपुरात शंकर भट्ट यांना वासवांबिकेचे दर्शन. श्री पळणीस्वामींच्या सूचनेप्रमाणे ध्यान करण्याची आम्हा तिघांचीही इच्छा होती. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा शंकरा, श्रीपाद स्वामींची आज्ञा असल्यामुळेच आपण तिघेही ध्यान करीत आहोत. त्यामुळे ध्यानावस्थेत आपल्याला एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक अनुभव निश्चितच येईल. भविष्यकाळात हुणशक म्हणजे इसवी सन हे व्यवहारात असेल. आज हुणशकाप्रमाणे दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे. व्यापक योगकलांनी युक्त असा आजचा दिवस फार शुभ आहे आणि आपल्या जीवनात आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मी माझे स्थूल शरीर इथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपूरला जाणार. एकाच वेळी सूक्ष्म रूपाने 4-5 ठिकाणी जाऊन विहार करणे ही माझी सहज क्रीडा आहे. आता आपण श्रीपादांचे ध्यान करू आणि त्यांची आज्ञा होताच मी सूक्ष्म रूपाने कुरवपूरला जाईन. स्वामींचा अनुग्रह मिळविण्याचे विधान. श्री स्वामींच्या या बोलण्याने आश्चर्यचकित होऊन मी त्यांना विचारले, स्वामी, माधवाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे. आपण तर सतत श्रीपाद श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करत असता. मला मात्र फक्त त्यांचे नावच माहिती आहे, त्यांचे रूप माहिती नाही. अशा परिस्थितीत मी त्यांचे ध्यान कसे करू? त्यावर श्री पळणीस्वामी हसत म्हणाले, बाबा रे, काळजी करू नकोस. श्रीपादांवर भक्ती असल्यास सर्व मनोरथ सिद्ध होतात. श्रीपाद प्रभू सर्वप्रथम कासवीच्या पिलाप्रमाणे आपल्या भक्ताचे पालन करतात. कासवी आपल्या पिलांपासून कितीही लांब बसली तरी तिच्या विचार तरंगांनीच त्या पिलांचे रक्षण होते. थोडी प्रगती झाल्यावर ते आपल्या भक्तांचे मांजराच्या पिलांप्रमाणे रक्षण करतात. जसे मांजर आपल्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात सुरक्षित स्थान बघून ठेवते, श्रीपाद प्रभू प्रथम आपल्या भक्तांना कूर्म किशोर न्यायाने वागवतात. थोडी प्रगती झाल्यावर भक्तांना मर्जरी किशोर न्यायाने वागवतात. त्यानंतर भक्तांना मर्कट किशोर न्यायाचे प्रशिक्षण मिळते. मर्कट किशोर न्यायाप्रमाणे माकडाचे पिलू त्याच्या आईला अतिप्रयत्नाने चिकटून असते. भक्तांनीही माकडाच्या पिलाप्रमाणे आपल्या गुरूंना धरून ठेवावे. त्यापेक्षाही अधिक प्रगती झाल्यावर आई मासोळीसह स्वेच्छेने आणि आनंदाने विहार करणाऱ्या बाल माशांसारखे भक्त आपल्या गुरूंबरोबर विहार करतात. मोठा मासा पुढे, पिल्ल मागे. तू ध्यानाला बस, ते तुला दर्शन देतील. श्री वल्लभांना महत्त्वाचा असा भविष्य निर्णय घेण्याची इच्छा असल्याने मी आजच्या महत्त्वाच्या दिवशी सूक्ष्म रूपाने कुरवपुरास यावे अशी श्रीपाद प्रभूंची इच्छा होती. ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा होता क्षणीच मी कुरवपुरास जाईन. तिथे एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे. ती माझ्या डोळ्यांनी बघण्याची संधी श्री दत्तप्रभूंनी मला दिली आहे. असे म्हणतच श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव पण त्यानंतर ध्यानाला बसलो. अशा प्रकारे ध्यानात सुमारे 10 घटिका गेल्या. हिंदू गणनेप्रमाणे 1 घटिका म्हणजे इंग्रजी 24 मिनिटे. आश्चर्यकारक पद्धतीने आम्ही सर्व एकाच वेळेस ध्यान संपवून पूर्वावस्थेत आलो. ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते. मी आणि माधवाने श्री स्वामींना विनंती केली की त्यांनी त्यांच्या ध्यानात आलेल्या अनुभवांविषयी काही सांगावे. त्यावर स्वामींनी मंद स्मित करून त्याबद्दल सांगायला सुरुवात केली. शिवशर्मांची गाथा, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चिंतनाचे फळ. ते म्हणाले, या कलियुगातील लोक मोठे भाग्यवान. कुरवपूर हे गाव लहानसे असले तरी तिथे श्रीपादांचे महात्म्य जाणणारे एक वेदज्ञ सच्शील ब्राह्मण शिवशर्मा आपल्या पत्नी अंबिकेसह राहत होते. कुरवपुरात राहणारे ते एकच ब्राह्मण कुटुंब होते. उपजीविकेसाठी शिवशर्मा नदी ओलांडून पलीकडच्या तीरावर जाऊन ब्राह्मणोचित कर्मे करून धनार्जन करून परत येत असत. ते फार विद्वान पंडित होते. ते कश्यप गोत्री यजुर्वेदी ब्राह्मण होते. शिवशर्माला होणारी अपत्ये अल्पायुषी असायची. त्यातूनच एक मुलगा कसा बसा वाचला, तर तो नेमका जड आणि मंदबुद्धी होता. त्यामुळे शिवशर्मा दुःखी होते. एक दिवस श्रीपादांसमोर वेदपठण केल्यानंतर ते मौन धरून तसेच उभे राहिले. त्यांच्या मनातले भाव जाणून मंदस्मित करीत श्रीपाद प्रभू म्हणाले, शिवशर्मा, इतर सर्व गोष्टी विसरून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो. तुझी काय इच्छा आहे सांग. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित आणि वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती. पण माझ्या सर्व आशा आकांक्षा निष्फळ झाल्या.
माझा मुलगा तर मूढ आणि जडबुद्धी आहे आणि त्याच्यात काही सुधारणा होणे शक्यही नाही. तुम्ही सर्व व्यापक सामर्थ्यवान आहात. तुमची कृपादृष्टी झाल्यास तो पंडित आणि विद्वान होऊ शकेल. तुम्हाला ते अशक्य नाहीये. तुम्ही कुठलेही काम सहजतेने व सरलतेने करण्यात किंवा न करण्यात निष्णात आहात. माझे हे काम व्हावे अथवा न व्हावे हे मी तुमच्या इच्छेवर सोडून देतो. तुम्ही माझ्यावर कृपा करावी. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, बाळा, कुणी कितीही मोठा असू देत, त्याला त्याचे प्रारब्ध कर्म, पूर्वजन्माचे कर्मफळ सुटत नाही. ही समस्त सृष्टी या अनुल्लंघनीय नियमाप्रमाणेच चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून पती मिळतो. दानाचे, भक्तीचे फळ म्हणून संतती प्राप्त होते. दान मात्र सत्पात्री करावे. अयोग्य व्यक्तीस दान केल्यास अनिष्ट संभवते. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेव घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकर्माबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्याचा काही भाग अन्नदात्याला मिळतो. या उलट सद्बुद्धी नसणाऱ्या अयोग्य व्यक्तीला जेव घातल्यास त्याने केलेल्या पापकर्माबद्दल त्याला प्राप्त होणाऱ्या पापाचा काही भाग अन्नदात्यासही मिळतो. माणसाने अहंकार रहित होऊन दान केले तरच त्याचे फळ चांगले मिळेल. पूर्वजन्म कर्मदोषामुळे तुझा मुलगा मंदबुद्धी आहे. पूर्वजन्मी तुम्ही पती पत्नींनी अल्पायुषी संतान नको, पूर्णायुषी पुत्र द्या अशी मागणी केली होती. म्हणून तुम्हाला मी पूर्णायुषी पुत्र दिला. त्याच्या पूर्वजन्माचे पाप नाहीसे करून त्याला योग्य विद्वान पंडित करायचे, म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करून तुला तुझे उरलेले आयुष्य त्याला दिले पाहिजे. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, मी तर वृद्ध झालोय. मी देहत्याग करायला तयार आहे. जर माझा मुलगा बृहस्पतीसारखा पंडित वक्ता होणार असेल तर मला दुसरे काय हवे. श्रीपाद प्रभू गंभीरपणे म्हणाले, होय, लवकरच तुझा मृत्यू होईल. मृत्यूनंतर तू सूक्ष्म देहाने धीशिला नगरीमध्ये, सध्याचे शिर्डी, कडुनिंबाच्या तळाशी असलेल्या भूगृहात काही काळ तपश्चर्या करून काही काळानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशात जन्म घेशील. मात्र हा विषय तुझ्या बायकोला देखील कळू देऊ नकोस. श्रीपाद शिवल्लभांच्या भावी जन्माचे आविष्करण. काही दिवसातच शिवशर्मा मृत्यू पावला. अंबिका आपल्या मुलासह भिक्षा मागून जगत होती. शेजारी पाजारी त्यांना हसत त्यांची टिंगल करीत. एकदा ती अवहेलना असह्य होऊन तो ब्राह्मण पुत्र आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची आई देखील असहायपणे मुलाच्या मागे धावत होती. त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने त्यांना वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ भेटले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नापासून परावृत्त केले. अपार करुणेने त्या मूर्ख बालकाकडे दृष्टिपात करताच केवळ संकल्पाने श्रीपादांनी त्याला महापंडित केले. अंबिकेला आपले शेष जीवन शिव आराधनेत घालवायला सांगितले. शनिप्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयी केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु तिन्ही लोकात त्यांच्यासारखा कुणीच नसल्यामुळे श्री स्वामींनी पुढील जन्मात स्वतःच तिच्या पोटी जन्म घेण्याचा निर्णय घेतला. वासवी कन्यकेचा जन्म आणि चरित्र. आज माझ्या विशेष पुण्यामुळेच मी श्रीपाद प्रभूंबरोबर कृष्णेत स्नान केले. स्नानानंतर श्रीपादांनी आपल्या आत्मशक्तीने योगाग्नी प्रज्वलित केला. या योगाग्नीतून दिव्य कांती असलेली कन्या प्रकट झाली. मी बऱ्याच दिवसांपासून ध्यानात श्रीपाद प्रभूंची बहीण वासवी कन्यकेच्या दर्शनाचा प्रयत्न करीत होतो. पण कुणास ठाऊक तिने कधीही ध्यानात मला दर्शन दिले नाही. आज प्रत्यक्ष प्रकट झाल्यावर मी अंबिकेला साष्टांग नमस्कार केला. श्रीपाद प्रभू अत्यंत प्रसन्न दिसत होते. वासवी माता हुबेहूब श्रीपाद प्रभूंसारख्याच दिसत होत्या. बघणाऱ्यांना ती दोघे जुळी भावंडे असल्याचा भास होत होता. श्री कुरवपूर क्षेत्रात श्रीपाद प्रभू, वासवी माता आणि मी, आमच्या तिघांशिवाय कोणी नव्हते. श्रीपादांच्या लीला अनंत आहेत. धीशिला नगरी कुठे असेल याचा विचार मी मनातल्या मनात करीत होतो. मृत्यूनंतर शिवशर्मा आपल्या सूक्ष्म शरीराने कसा तपश्चर्या करील असा मी विचार करीत होतो. माझ्या या शंकांबद्दल जाणून श्रीपाद स्वामी म्हणाले की योगशक्तीविषयी कुणी कल्पनाही करू शकत नाही. दत्तप्रभूंचे योगमार्ग निराळे, नित्य नूतन, अपूर्व आणि अचिंत्य आहेत. काही वेळाने योगाग्नीमधून दिव्य प्रकाशासह एक दंपती अवतरित झाले. श्रीपाद प्रभूंनी सांगितले की ते वासवी कन्यकेचे माता पिता कौसुंबी आणि कुसुमश्रेष्ठी आहेत. वासवी माता काही वेळ ध्यानस्थ बसल्या. नंतर त्या योगाग्नीतून श्री नगरेश्वर स्वामी अवतरले.
त्यानंतर वासवी मातेचे सहोदर विरूपाक्ष आणि अग्निप्रवेश झालेले 102 गोत्रीय गोमठ वैश्य अवतरित झाले. श्रीपाद स्वामी म्हणाले की विरूपाक्षचा जन्म नंदीश्वराच्या अंशापासून झाला होता. नंदीश्वरांनी स्वतःच आपला अंश त्याच्यात निक्षिप्त केला होता. माझे आजोबा बापन्नावधानुलू यांनी सूर्यमंडळातून श्रीशैल मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगामध्ये शक्तिपात केला होता. ते पूर्वजन्मी बृहतशिला नगरीचे राजगुरू भास्कराचार्य होते. ते ब्रह्मदेवाच्या अंशापासून उत्पन्न झाले होते. मी प्रत्येक श्रावण शुद्ध पौर्णिमेला माझी छोटी बहीण वासवी हिच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी बृहतशिला नगरीत अवश्य येतो. बेटा पळणी, माझ्या ब्रह्मलीला व कार्य इतर कोणीही करू शकत नाही. माझी शक्ती इतर कुणालाही प्राप्त करणे अशक्यच. तुम्ही सिद्ध वैश्य वासवी माता आणि तिच्या आई वडिलांचे दर्शन घेऊ शकलात, हे तुमच्या कठोर तपश्चर्येचे फळ आहे. बघ, कुरवपूर कसे महाप्रासादाप्रमाणे बदलत जाईल. अमोघ आश्चर्य! क्षणातच त्यांच्या संकल्पाने महाप्रासादाची सृष्टी तयार झाली. आम्ही सर्व त्या प्रासादात रत्नखचित सिंहासनावर बसलो होतो. श्रीपाद स्वामी म्हणाले, गोमठ वैश्य 714 गोत्रज आहेत, परंतु अंबिकेबरोबर अग्निप्रवेश करणारे मात्र 102 गोत्रज होते. स्वरोचिष मन्वंतरामध्ये परमेश्वराने 18 शहरे दिली. त्यात बृहतशिला हे मुख्य नगर होते. दत्तभक्तांनी किंवा इतर कुणीही बृहतशिला नगरीतील अंबिका, नगरेश्वर आणि अन्य देवतांचे दर्शन घेतल्यास त्यांना विशेष फळ प्राप्त होते. दत्त नामस्मरण होत असलेल्या ठिकाणी वासवी माता अदृश्य रूपात निवास करते आणि अभीष्ट सिद्धी देते. त्याचप्रमाणे जिथे वासवी मातेचे नामस्मरण होते तिथे दत्तप्रभू गुप्त रूपात निवास करतात. स्वल्प श्रमानेही विशेष फळ प्राप्त होते. कृतयुगातील पुरुष सत्य आणि सिद्ध संकल्पी होता. त्रेतायुगात मोठ्या प्रमाणात यज्ञ याग केले गेले. द्वापार युगात मंत्रशास्त्राचे वर्चस्व होते. या कलियुगात तंत्रशास्त्राला विशेष महत्त्व आहे. चैतन्याचा प्रसार म्हणजेच मंत्र होय. या समस्त सृष्टीचे मूलभूत तत्व मीच आहे. 33 कोटी देवता, सगळे प्राणी मात्र आणि कोट्यावधी ब्रह्मांडे माझ्यातच आहेत. ते माझ्यामुळेच चेतनायुक्त होऊन माझ्या अंशांमुळेच विविध शक्तींनी परिपूर्ण होतात. सर्व नद्या ज्याप्रमाणे सागरात जाऊन मिळतात, त्याप्रमाणे कोणत्याही देवतेची आराधना केल्यास ती माझ्याकडेच येऊन पोचते. माझी आराधना केल्याने समस्त देवी देवतांची आराधना केल्याचे फळ मिळते. माझ्या परब्रह्म तत्वातून बाहेर पडून जगामध्ये वावरणारा माझेच प्रतिबिंब असतो. मी आणि माझ्या प्रतिबिंबामध्ये अभेद आहे. ते एकच आहे. आदिपराशक्ती रूपात असणारा मीच. परतत्व हे स्त्री पुरुष तत्वाच्या अतीत आहे. माझे पुरुष रूप दत्तात्रेय तर स्त्री रूप आदिपराशक्ती. म्हणूनच वेदशास्त्र पंडित श्रीकृष्ण श्यामलादेवी श्रीरामो ललितांबिका असे म्हणतात. माझ्या स्थूल शरीरातील किरणे माझ्या स्थूल रूप संचार प्रदेश पवित्र करतात. मी माझ्या स्थूल शरीराने विहार करीत असताना माझे सूक्ष्म शरीर संपूर्ण पृथ्वीला व माझे कारण शरीर कोटी ब्रह्मांडांना आच्छादून असते. माझे महाकारण शरीर सच्चिदानंद स्वरूप असून निरंतर ब्रह्मानंदाचा अनुभव घेत असते. या चारही शरीरात स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण माझे चैतन्य एकाच काळात अस्तित्वात असते. कुठल्याही जप, तप, योग प्रक्रियांनी किंवा कुठल्याही विधिविधानाने कुणीही मला प्राप्त करू शकत नाही. केवळ माझ्या अनुग्रहानेच ते मला प्राप्त करू शकतात. माझ्यात लीन झालेले पुण्यात्मेही माझ्या संकल्पाप्रमाणे आवश्यक असल्यास स्थूल शरीराने अवतरून माझ्या आदेशांचे पालन करून माझी संकल्पपूर्ती करतात. परब्रह्मतत्व त्रिशक्ती स्वरूपिणी अनघालक्ष्मी माझेच शक्ती स्वरूप आहे, जी माझ्या शरीराच्या वाम भागात विराजित आहे व दक्षिणेकडे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती स्वरूप असूनही समस्त सृष्टी माझ्यातच सामावलेली आहे. सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान, अनुग्रह आदी कार्य निरंतर घडत असते. प्रत्येक पदार्थ घनीभूत अक्षर स्वरूप आहे आणि प्रत्येक अक्षर स्पंदनमय आहे. सर्व अक्षरे मंत्रस्वरूप आहेत. स्पंदनशील असलेले नादस्वरूपच महासरस्वती रूप, घनीभूत शक्तीच महालक्ष्मी स्वरूप व त्यातले निक्षिप्त शक्ती स्वरूपच महाकाली स्वरूप आहे. या क्षणी मी शक्ती आहे तर दुसऱ्या क्षणी शाक्त, आता शाक्त आहे तर दुसऱ्या क्षणी शक्ती. शक्ती हे जगन्मातेच्या अपार करुणेचे तर शाक्त हे जगतपित्याच्या कठोर दिव्य न्यायाचे प्रतीक आहे.
माझ्या या पितृस्वरूपाची निष्ठुर आज्ञा आहे की आपल्या कर्माची फळे भोगलीच पाहिजे. तसेच माझे मातृस्वरूप दीन आणि शरणागत भक्तांवर दया व करुणेचा वर्षाव करण्याची प्रेरणा देते. मुलांनी कितीही चुका केल्या तरी आईच्या दृष्टीला त्या कमीच वाटतात, परंतु त्याने एखादे चांगले काम केले तर त्याचे मात्र ती मोठे बक्षीस देते. माझे मातृस्वरूपही असेच आहे. या समस्त सृष्टीचा माता पिता गुरुस्वरूप मीच आहे. तुझ्या मनात शंका आहे ना की वासवी माता माझी बहीण कशी? मी त्या शंकेचे निवारण करू इच्छितो. जेव्हा मी अत्री आणि अनसूया यांच्या घरी पुत्ररूपाने जन्म घेतला तेव्हा पाळण्यात झोका देताना अनसूया मातेच्या मनात विचार आला की आपल्याला सगळी मुलेच झाली, त्यामुळे मनाचे समाधान झाले नाही. एक गोड परीसारखी हुबेहूब दत्तांसारखी दिसणारी मुलगी झाली तर किती छान होईल. अनसूया महापतिव्रता असल्यामुळे आणि तिची इच्छा तीव्र असल्यामुळे ती लगेच पूर्ण झाली. पाळणा पुढे गेला की बाळ दत्त स्वरूपात दिसे आणि परत येताना वासवी रूपात. माता विचारात पडली की हे स्वप्न आहे की वैष्णवी माया. तेवढ्यात अत्री महर्षी तिथे आले. त्यांनी सांगितले, अनसूये, आपण त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या मूलतत्वाच्या स्वरूपाचे चिंतन करून कठोर तपश्चर्या केल्याचे फळ म्हणून पुत्ररूपात श्री दत्त प्राप्ती झाली. यावरून असे कळते की तिन्ही मूर्तीचे मूळ रूप गुरुस्वरूप आहे. होय, हे श्रीमन नारायण स्वरूपही आहे. याचे स्त्री रूप म्हणजे आदि पराशक्ती कन्यका. हे दोघेही सृष्टीच्या आरंभापासून भाऊ बहीण आहेत. वा, काय गहन विषय आहे हा. हे सांगून अनसूया माता आणि अत्री महर्षी काही वेळ ध्यानस्थ झाले. ध्यानावस्थेत त्यांना माझ्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान झाले. तेच अंबिकेचेही रूप असल्याचे त्यांना समजले. भविष्यातील माझ्या श्रीपाद श्रीवल्लभ अवताराच्या आधी हेच रूप योगमाया म्हणून अवतरित होण्यासाठी वासवी कन्यकेचे रूप धारण करणार हेही त्यांनी जाणले. अत्री व अनसूया यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही वेगवेगळी रूपे धारण केल्यावर अंबिकेने मला राखी बांधली. त्या दत्तात्रयांचे रूपच कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप आहे. दत्ताच्या सर्व अवतारातील हा प्रथम अवतार असून तो गुप्त ठेवला जाईल. आदि पराशक्तीच्या सर्व अवतारांच्या आधी अंबिका ज्या रूपात होती ते रूप म्हणजे कन्यकांबा होय. म्हणून तेही अग्नितत्वामध्ये गुप्त ठेवले गेले. मनुष्य धर्म वेगळे आणि दैवी धर्म वेगळे. महापुण्यवान असलेले लोकच फक्त अंबिकेचे हे दिव्य मंगल रूप पाहू शकतात. आज आपल्या सर्वांना इथे बोलविण्याचे एक विशिष्ट प्रयोजन आहे. मी नाव आणि रूपाने बांधलेला नाही, उलट नाम रूपातीत आहे, कारण मी अनंत चैतन्य स्वरूप आहे. मी या चैतन्य सागरामध्ये लहरींशिवाय निश्चल स्थितीत राहू इच्छित आहे. साकार निराकार कोणत्याही स्थितीमुळे माझ्यात फरक पडत नसल्यामुळे आजही मी माझे हे रूप गुप्त ठेवू इच्छितो. त्यांनी वासवी मातेला विचारले, हे वासवी, तुझी इच्छा आणि मत काय आहे? दिव्य मंगल रूपिणी वासवी मातेने प्रार्थना दृष्टीने त्यांच्याकडे बघत उत्तर दिले, प्रिय भाऊराया, जर आपणास चंचल लहरींच्या किंवा निराकार रूपात काही फरक पडत नसेल तर आपण या कल्याणकारी अशा श्रीवल्लभ रूपात अधिक काळ राहा. गुप्त होताना खऱ्या साधकांना आपल्या या रूपाचे दर्शन होईल असा वर देऊन अनुग्रहित करा. आपले हे रूप आपण असे गुप्त ठेवा की कोणी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी स्थूल दृष्टीने आपणास पाहू शकणार नाही. परत अवतार घ्यायचा असल्यास ते दुसऱ्या रूपात घेऊ शकता. जेव्हा ते शरीर समाधीस्थ होईल तेव्हा त्या समाधीद्वारे आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करू शकाल. त्या आदिशक्तीला उद्देशून श्रीपाद स्वामी म्हणाले, समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा हे वासवांबिके, तुझी इच्छा पूर्ण होईल. मी आणखी 14 वर्षे म्हणजे या शरीराला 30 वर्षे होईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर काही काळ अदृश्य होऊन त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धारासाठी नृसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन त्या अवतारात 80 वर्षे राहील आणि कर्दळी वनात दलदलीच्या गुप्त होईल. तिथे 300 वर्षे तपोमग्न राहून प्रज्ञापुरात म्हणजेच अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतरित होईल. अवधूत आणि सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य गुणांनी अगाध लीला आणि चमत्कार करीन आणि संपूर्ण जगाला धर्मानुरक्त करून विषयांमध्ये आसक्ती रहित करीन, असे माधुर्यपूर्ण वक्तव्य श्रीपाद स्वामींनी केले. परदेशी व्यक्ती स्वामींचा अनुग्रह व नामकरण. काही वेळ ध्यानस्थ झाल्यावर श्रीपाद स्वामी विरूपाक्ष याला बोलावून म्हणाले, बेटा विरूपाक्ष, एक आंग्ल गोरा माणूस अनेक संकटे झेलीत माझ्या दर्शनासाठी कुरवपूरला आला आहे. हा स्वर्णमय दिव्य प्रासाद इतर कुणाच्याही दृष्टीस पडत नाही, म्हणून तो मला शोधत इथे तिथे भटकत आहे. तू जाऊन त्याला इथे घेऊन ये.
एवढ्या लांब या लहानशा अपरिचित बेटावर हा कसा आला, या विचाराने मी सुन्न झालो. विरूपाक्ष त्याला घेऊन आला. श्रीपाद स्वामींना पाहताच तो गोरा माणूस त्यांच्या चरणांवर पडून ओक्साबोक्शी हमसून हमसून रडू लागला. श्रीपादांनी त्याला मोठ्या प्रेमाने उठवले. त्यांच्या नेत्रातून जणू करुणामृत वाहू लागले. अनंत शक्ती, अनंत प्रेम या दोहोंचे मिश्रण असलेले प्रभूंचे हे रूप निराळेच होते. कोट्यावधी मातांच्या वात्सल्यापेक्षाही अधिक प्रेम स्वामींच्या हृदयात आहे. श्रीपाद प्रभूंनी त्याला जॉन अशी हाक मारली. ते जॉनच्या नजरेत नजर मिळवून त्याच्याकडे बघत होते, जणू ते त्याला नेत्रदीक्षाच देत होते. काही वेळाने त्यांनी जॉनच्या भ्रू मध्यावर स्पर्श केला. त्या पवित्र स्पर्शाने त्याला दिव्य अनुभूतीचा प्रत्यय आला. तेवढ्यात प्रभूंनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना आकाशात पाहायला सांगितले. डोळे दिपवणाऱ्या प्रकाशाने आकाशात देवनागरी लिपीमध्ये एक मोठी संख्या दिसू लागली. ती संख्या चित्रगुप्ताची ज्ञानसंख्या आहे असे सांगितले. येणाऱ्या शतकामध्ये या संख्येला फार महत्त्व राहील असेही श्रीपादांनी सांगितले. ती संख्या होती 173160187301387158841057257 ही विश्वसंख्या आहे. याचा अर्थ आणि मतितार्थ फक्त पदार्थ विज्ञानामध्ये संशोधन करणाऱ्यांनाच आपापल्या बुद्धीप्रमाणे अवगत होईल असे श्रीपाद म्हणाले. श्रीपाद स्वामी तेलुगू भाषेत बोलत होते. जॉनला ते समजत होते आणि तो जर्मन भाषेत बोलत होता. त्याचे उत्तर श्रीपाद स्वामी तेलुगू भाषेत देत होते. किती विचित्र गोष्ट आहे ही. स्वामींच्या सान्निध्यातला प्रत्येक क्षण म्हणजे एक नवीन अनुभव, नवीन अनुभूती. समस्त ज्ञान विज्ञान श्रींच्या चरणी आश्रय घेतात. स्वामी असे सांगू लागले, मी तेलुगूमध्ये बोलतोय तरीही ते जॉनला जर्मन भाषेत कळतंय. माझी प्रत्येक गोष्ट जर्मन भाषेत अनुवादित होऊन त्याला ऐकू येते आहे. माझ्या भक्तांसाठी मी काहीही करू शकतो. असे कुठलेच काम नाही की जे मी भक्तांसाठी करू शकत नाही. असे कुठलेच ओझे नाही जे मी वाहू शकत नाही. आणि अशी कोणतीच समस्या नाही जिचे निरसन मी करू शकत नाही. सर्व धर्म परित्याग करून मन, वाक आणि कर्माद्वारे माझ्यावर दृढ विश्वास ठेवणारा धन्य होतो. जेव्हा माझ्या वात्सल्याचा तुमच्यावर वर्षाव होऊ लागतो तेव्हा निसर्गातील सर्वच शक्ती तुमच्यासाठी श्रेयदायक स्पंदने उत्पन्न करतात. हे माझे वचन आहे. या 14 भुवनांमध्ये मला अप्राप्य असे काही नाही. तुम्ही स्वधर्माचे पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्याने मी तुमच्या वाटेवर फुलांचा वर्षाव करतो. मी प्रेममय आहे. प्रेमानेच मला ओळखणे किंवा जिंकणे शक्य आहे. ध्रुवाचे महात्म्य तसेच येशूच्या जन्माबद्दलचे विवरण करीत प्रभू म्हणाले, सप्तर्षी मंडळामध्ये ध्रुव मुख्य आहे. ध्रुवाने अढळपद कसे मिळविले हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने श्रीमन नारायणांची तपश्चर्या केली. श्रीमन नारायणांच्या दर्शनाने त्याच्या मनात ही इच्छाच राहिली नाही. श्रीमन नारायणांनी त्याला अढळ असे ध्रुवपद प्रदान केले. एवढेच नाही तर त्याला आपल्या मांडीवर बसविले आणि पित्याच्या प्रेमासाठी व्याकुळ असलेल्या त्या निरागस बाळाला पित्याचे प्रेम आणि स्नेह दिला. कलियुगात ध्रुवच येशू आहेत. कलियुगामध्ये ध्रुवानेच येशू प्रभूंच्या नावाने जन्म घेतला. त्यांनी देवालाच आपला पिता मानले. ज्या भावाने तुम्ही माझी पूजा करता त्याच भावाने मी तुमच्या जवळ येतो. श्री वासवी कन्यकांबिकेने मरिया नावाच्या पवित्र आत्म्याला आपली शक्ती प्रदान केली. मरियमच्या कन्या अवस्थेतच ध्रुव येशूच्या रूपाने जन्माला आला. येशू प्रभूचा जन्म माता पित्याच्या संयोगातून झालेला नाही. येशू वारंवार आपल्या ज्या पित्याबद्दल सांगत असतात ते वासवांबिकेचे श्रीपाद श्रीवल्लभच जे आपल्या समोर आहेत. हे सिद्ध वैश्य मुनींनो, माझी बहीण वासवांबिका हिच्या समोर आपण वेदगान करा. आपल्या पवित्र वेद पठणामुळे येणाऱ्या शतकात उद्भवणाऱ्या अडचणींपासून मानवाची सुटका होऊन त्याचे जीवन सुखकर होईल. वासवांबिकेप्रमाणेच नगरेश्वरांनाही वेदघोष अतिशय प्रिय आहेत. हा गोरा मनुष्य जॉन पुढील जन्मी हिमालयातील वेदपंडित सात्विक ब्राह्मण कुटुंबात जन्म घेईल. नंतर योगी होऊन शंबला गावी पोचेल. आपण सर्व पवित्र वेद घोष करून वायुमंडळातील दुष्ट शक्तींना पळवून लावा. सिद्ध वैश्य मुनींचा वेदपाठ समाप्त झाला. वासवी कन्यकांबिका, नगरेश्वर, कुसुमश्रेष्ठी दंपती सिद्ध वैश्य मुनी अग्निकुंडात प्रवेश करून अंतर्धान झाले.
श्रीपादांनी जॉनला आशीर्वाद दिला. जॉन म्हणाला, श्रीपादजींचे जीवनचरित्र ग्रंथस्थ केले तर फार बरे होईल. स्वामींनी सांगितले, येणाऱ्या शतकांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला जाईल. नंतर जॉनला निरोप देऊन आणि मला स्थूल शरीरात प्रवेश करण्याची आज्ञा करून स्वामी स्वतः प्रयागच्या संगम तीर्थामध्ये स्नान करण्याचे सांगून अदृश्य झाले. त्यानंतर पळणी स्वामी म्हणाले, आज 25/5/1336 शुक्रवार परमपवित्र दिवस आहे. बेटा शंकरा, ध्यानात आलेला तुझा अनुभव तू सांग. शिर्डीच्या साईबाबांचा अवतार. मी शंकर भट माझा अनुभव सांगितला. स्वामी, मी माझ्या ध्यानामध्ये एका यवन वेशधारी संन्याशाला पाहिले. ते सतत अल्लाह मालिक असे म्हणत होते. ते एका कडुनिंबाच्या वृक्षाखाली बसले होते. त्यांचे वय साधारण 16 वर्षांचे होते. त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना ते सांगत होते की ते नानकपंथी मुसलमान आहेत. तसेच दुसऱ्या भक्ताला सांगत होते की ते भारद्वाज गोत्रीय सत्शील ब्राह्मण आहेत आणि कोणाला तरी सांगत होते की हे माझे गुरुस्थान आहे. इथे गुरुवारी आणि शुक्रवारी पूजा करणारे भाग्यवान आहेत. युवक संन्याशाच्या दर्शनातच माझे ध्यान संपले. मला तर श्री वल्लभजींचे दर्शन झालेच नाही. ते यवन संन्यासी बसले होते. ती जागा काही लोक येऊन खणत होते. तिथे एक लहान गुहा होती. चारी बाजूला दिवे तेवत होते. काही वेळाने त्या युवक संन्याशाने येऊन गुहेचे तोंड बंद केले आणि म्हणाले, हे माझ्या गुरूंचे स्थान आहे, हे कोणी उघडू नये. माझ्या या ध्यानाच्या अनुभवात श्रीपाद श्रीवल्लभजींचा काय संकल्प असेल याविषयी मी काहीच जाणत नाही. यवनाचा पूर्व वृत्तांत. श्री वल्लभांचे तत्व अचिंत्य आहे. त्यांच्या लीला कशा प्रकारच्या असतील हे सांगणे अवघड आहे. जगातील सर्व धर्म संप्रदाय आणि नियम यांचा समन्वय करून त्यांना सनातन धर्मात सम्मिलित करणे हा त्यांचा संकल्प आहे. कलियुगाचा शेवट होईपर्यंत सनातन धर्माची व्याप्ती जगभर वाढविणारे महापुरुष तेच आहेत. त्यांनी आपल्या 3ही रूपांचे विवरण जॉन जवळ केले. एक आहे यहोवा रूप, ज्याचा अर्थ आहे अहम ब्रह्मास्मी, अर्थात सत, मी आहे, हे त्यांचे परब्रह्म स्वरूप आहे. दुसरे देवपुत्र येशूचे चैतन्य चित्त, जे विश्वामध्ये प्रतिबिंबित होते. आणि तिसरे शांती सौख्य प्रदान करणारे आनंद रूप, अनुग्रह रूप, पवित्र स्वरूप आहे. ख्रिश्चन धर्माप्रमाणेच मुसलमान यवन धर्म ही दत्त तत्वाचा एक अंतर्भाग आहे. महामती नावाचा महात्मा निराकार मख्खेश्वराचा भक्त होता. तो देवाला अल्लाह मानत होता. त्याला सप्त स्वर्गाचे दर्शन झाले आणि त्याला अल्लाहचे दर्शन घ्यायची इच्छा झाली, पण त्यात त्याला आपले प्रतिबिंबच दिसले. तू ज्या यवन संन्याशाला पाहिलेस तो भारद्वाज गोत्रीय ब्राह्मण होता. तो लहान असतानाच त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. एका मुसलमान बाबाने त्याचे संगोपन केले म्हणून त्याला इस्लाम धर्माबद्दल माहिती आहे. एका हिंदू महात्म्याच्या संगतीने त्याला हिंदू धर्माची ओळख झाली. वाराणसीला राहणाऱ्या एका योग्याकडे त्यांनी क्रियायोगाची दीक्षा घेतली. त्यांच्यात त्याला श्री दत्तांच्या एका अंशावताराचे दर्शन होऊन त्याने त्यांच्याकडे चांदीची नाणी मागितली. त्याचे पात्र भरेना तेव्हा त्या अवधूताने त्या पात्रात 2 खजूर टाकले. यवन बाबा संतुष्ट झाले. अशा प्रकारे त्याच्या शरीरात दत्त चैतन्याचा प्रवेश झाला. नंतर तो धीशिला म्हणजे शिर्डी नगरीत गेला. ते एक अरण्य प्रदेशातील लहानसे गाव होते. जेव्हा तिथे पूर्ण जंगल होते तेव्हा श्रीपाद प्रभू तिथल्या एका शिळेवर बसून ध्यानस्थ होत. जो कोणी त्या शिळेवर बसून ध्यान करील त्याला अद्भुत फळप्राप्ती होईल. कडुनिंबाच्या वृक्षाखाली तू जी गुहा बघितलीस त्या तळघरात श्रीपादांनी 12 वर्षे तप केले होते. त्या 12 वर्षांच्या तपश्चर्येमुळे त्यांना 12,000 वर्ष तप केल्याचे फळ मिळाले. त्यांचे शरीर 12,000 वर्षांचे झाले. त्या गुहेत सगळीकडे त्यांच्या जटांचे केस पसरले. त्यांच्या भुवया अतिशय दाट झाल्या होत्या. अतिशय प्रयत्नपूर्वक त्यांच्या भुवया उचलून त्यांचे डोळे पाहावे लागत होते. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या तपश्चर्येचे फळ त्या यवन बाबांना दान केले. 4 वर्षांचा असल्यापासूनच त्याने तपश्चर्येला सुरुवात केली. तो 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याचे तप पूर्ण झाले. मी ज्या घटनांबद्दल बोलत आहे त्या सर्व घटना येणाऱ्या शतकांमध्ये घडणार आहेत. त्या वर्तमान काळातल्या घटना नाहीत. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती या रूपात अवतरून 80 वर्षे त्या रूपात राहून त्यानंतर गुप्त रूपात कर्दळी वनात जाऊन 300 वर्षे तपश्चर्या करतील. त्यानंतर प्रज्ञापुरात स्वामी समर्थ या नावाने राहून श्रीशैल्याच्या मल्लिकार्जुन लिंगामध्ये सामावून जातील. हा यवन संन्यासी वृद्धावस्थेपर्यंत राहील. त्यांच्यात श्रीपाद प्रभू आपले चैतन्य समाविष्ट करून ते त्याला आपल्यासारखे करतील. प्रिय शंकरा,
गुहेत जे 4 नंदादीप तू बघितलेस त्यांच्यामध्ये बसून श्रीपादांनी 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. ब्रह्माच्या 4 पावलांनी जगाचे 16 भागात विभाजन झाले. या 4 पावलांचे प्रतीक म्हणजेच 4 नंदादीप. ब्रह्माच्या या 4 पादांचे प्रतीक असलेले हे 4 दीप त्यांनी आपल्या योगाग्नीने प्रज्वलित केले आणि ते तपश्चर्येत मग्न झाले. ब्रह्माची 4 पाऊले पाद म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या 4 दिशा. त्यातल्या पहिल्या पादाच्या दिक् कलेच्या उपासनेमुळे उपासकाला तेज, प्रकाश प्राप्त होते. दुसऱ्या पादाची कला पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश व समुद्र आहेत. यांच्या उपासनेने अनंत होऊन उपासक दिग्विजयी होतो. अग्नी, सूर्य, चंद्र व विद्युत या तिसऱ्या पादाच्या कला आहेत. यांचा उपासक ज्योतिष्मंत होऊन जग जिंकून यशस्वी होतो. प्राण, चक्षु, श्रोत्र आणि मन या चौथ्या पादाच्या कला आहेत. यांच्यामुळे उपासक ऐश्वर्यवान होऊ शकतो. एवढेच नव्हे तर असेही म्हटले जाते की प्रत्येक दिशेवर विजय मिळविण्याचे एक विशेष फळ त्याला प्राप्त होते. जसे उत्तर दिशेवर विजय मिळविल्यास ज्ञानी, दक्षिण दिशेवर विजय मिळवल्यास भूत, प्रेत, पिशाच इत्यादी बाधांपासून मुक्ती, प्राक म्हणजे पूर्व दिशेवर विजय मिळविल्यास ऐश्वर्य आणि प्रतीची म्हणजे पश्चिम दिशेवर विजय मिळवणाऱ्याला राजाला वश करून घेणे. 4 दिशांवर विजय मिळवणारे दिग्विजयी होतात. या दिशा म्हणजेच श्रीपाद प्रभूंची वस्त्रे. सर्व दिशांच्या अनंतत्वात ते व्याप्त आहेत, म्हणूनच त्यांना दिगंबर म्हणतात. श्री दत्त दिगंबर म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ. त्यांच्या स्थूल, सूक्ष्म कारण देहांपासून हजारो किरण आणि कला व्यक्त होतात. त्यातील काही किरणे त्यांच्या अंशावताराच्या रूपात अवतरित होतात. प्रभूंनी ठरवून दिलेल्या कार्याची पूर्ती होताच ते अंश श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. ते एकाच वेळी सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान व अनुग्रह करतात. विश्वनिर्मितीसाठी होणारे स्पंदन हे सृष्टी तत्व, त्याची उपस्थिती हे स्थिती तत्व आणि विश्वाचा प्रलय हे लय तत्व आणि त्या स्पंदनांचे आपल्या पितृस्थानामध्ये म्हणजेच मूलतत्वामध्ये विलीन होणे हेच तिरोधान आणि जीवांसाठी त्यांची करुणा आणि दया ही स्पंदने म्हणजे त्यांचे अनुग्रह तत्व आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या मामांचे वंशज व श्री वासुदेवांचे संभाषण. त्यानंतर श्री पळणीस्वामींनी माधवाला त्याच्या ध्यानाच्या अनुभूतीविषयी विचारले. तेव्हा माधव आता सांगू लागला, महात्मा, मी ध्यानात कौपीनधारी ब्राह्मण संन्याशाला बघितले. ते अग्नीची व सूर्याची आराधना करीत होते. ते एका वेद पंडिताशी बोलत होते. तुम्ही आता मला दिलेले श्रीफळ, नारळ मी एका मुस्लिम फकीराला देऊ इच्छितो. तो मुस्लिम फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थितीत आहे. ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. ते त्रिकालवेदी आहेत. तुमच्या जवळचे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ताडपत्र ग्रंथ मी घेतो. माझे अग्रज मानणाऱ्या मुस्लिम फकीरापाशी घेऊन जातो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. यातले सर्व अंश यथार्थ आहेत का? यामध्ये थोडी स्वकल्पना आहे का? ते कितपत सत्य, कितपत असत्य आहे याबाबतचे निर्णय करू. निर्णय केल्यावर त्यावर विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिणार आहे असे म्हणाले. ते वेदपंडित म्हणाले, अहो, मी दिलेले श्रीफळ तुम्ही त्या मुस्लिम फकीराला देऊ शकत नाही. तुमचा प्रयत्न वृथा ठरणार. श्रीपाद श्रीवल्लभांच्या संकल्पाने चरित्रामृत ग्रंथ लिहून झाला आहे. हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ महापुरुष, ऋषी, देवता देखील महापवित्र मानतात. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे हा ग्रंथ लिहिल्यामुळे त्यातील एकही अक्षर बदलण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. अनेक पिढ्यांपासून हा ग्रंथ आमच्याकडे आहे. जीर्ण प्रत गंगार्पण करण्याची आज्ञा श्रीपादांचीच आहे. अनेक पिढ्यांपासून आम्ही तो जपत आलो. श्रीपादांच्या आज्ञेविना कोणाही महान लोकांना या ग्रंथाविषयी आम्ही कळवणार नाही. तुम्ही त्यातले काही भाग बदलण्याच्या प्रयत्नात आहात. या ग्रंथावर जर हात ठेवले तर श्रीपादांच्या चरणस्पर्शाची अनुभूती होणारे वंशज आम्ही आहोत. तुम्ही श्रीपादांपेक्षा महान असाल तर तुमची आज्ञा शिरोधारीच. तुम्ही संन्यास वेशधारी, आम्ही गृहस्थ. तुमचे न ऐकण्याचे धाडस आम्ही करू शकत नाही. तुम्ही हे श्रीफळ धिशिला नगरीत पोचवू शकल्यास तो ताडपत्र ग्रंथ तुम्हाला सोपवून मी यज्ञोपवीताचा त्याग करून स्वतःला चांडाळ म्हणून घोषित करेन. तुम्ही सांगितलेल्या मुस्लिम फकीराला नंदादीपाविषयी माहिती असल्याचे सांगत आहात. ती धिशिला नगरी काही काळाने शिर्डी नगरमध्ये नामांतरित होणार असे सांगत आहात. आमच्या वंशात एका अवधूतांनी दत्तात्रेयाच्या अंशावताराला औरंगाबादमध्ये पाहिले.
त्यांना धीशिला नगरीत घेऊन जाणार असे इतक्यातच सांगितले होते. तुम्ही पीठिकापूर येथे जाऊन तेथे श्रीपादांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करू शकणार नाही. पीठिकापूर येथील अनेक लोक कलह, शुष्क वाद प्रतिवाद व कुतर्कातच कालक्षेप करणारे आहेत. तेथे आध्यात्मिक तप्त जीव नाहीत. आमच्या पूर्वजांच्या घरी तुम्ही पादुका प्रतिष्ठापना करू शकलात तर आनंदच होईल, पण त्यास श्रीपादांची कृपा हवी. श्री वल्लभांच्या संकल्पाशिवाय झाडाचे पान देखील हलणार नाही. आमच्या वंशजांना मानवी कीर्ती, प्रतिष्ठा, मान सन्मान नको. श्री वल्लभ आमच्या घरी लहान मुलाच्या रूपात, अदृश्य रूपात वावरतात हा आमचा विश्वास आहे. स्वामी, हेच मी ध्यानात पाहिले. तेव्हा पळणी स्वामी म्हणाले, वत्सांनो, हे वेद पंडित श्रीपाद श्रीवल्लभांच्या मामाच्या वंशातील आहेत आणि ते सर्व श्रीपादांना बालरूपातच पाहतात. वंशातील लोकच नव्हे तर कुणीही, कुठल्याही जात, वंश, देश, युगाचे लोक जे श्रीपाद श्रीवल्लभांना बालरूपात पाहून वात्सल्य भक्ती करतात, त्यांच्याकडे श्रीपाद प्रभू दिव्य बालरूपातच गुप्तपणे वावरतात. हा विषय साक्षात श्रीवल्लभांनी पीठापुरात सांगितलेला होता. श्रीचरण मामांच्या घरी जन्मलेले होते. त्या कुटुंबातील लोक श्रीवल्लभ पीठापुराहून गेल्यावर काही वर्षांनी दुसरीकडे गेले. श्रीवल्लभांचे आईवडील पण पीठिकापूरवासीच होते. त्यांचे वंशज पण तसेच गाव सोडून गेले. धीशिला नगरातील मुस्लिम फकीरात कालांतराने श्रीपादांनी संपूर्ण शक्तिपात केला. बंग देशात गदाधर या महापुरुषाचा जन्म झाला. तो काळिकांबेच्या उपासनेने मोक्ष मागताच त्याची इच्छा जगज्जननीने मान्य केली नाही. तुझ्या आश्रित लोकांना त्यांच्या पापपुण्याच्या हिशोबाप्रमाणे अनुग्रहित करण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्मावे लागेल असे देवी म्हणाली. त्यांनी देवीची आज्ञा स्वीकारली नाही. तेवढ्यात देवीने धीशिला नगराच्या मुस्लिम फकीराला सूक्ष्म देहाने येण्यास सांगितले. तो मुस्लिम फकीर 3 दिवसांसाठी शरीर तिथेच टाकून भक्तांना मी अल्लाहकडे जाऊन 3 दिवसात येतो असे सांगून आला. काळिकांबा दुसरी कोणी नसून बृहतशिला नगरीची वासवी कन्यका परमेश्वरीच. गदाधराच्या आश्रितांच्या पापपुण्याच्या हिशोबाचा भार तिने त्या मुस्लिम फकीराला दिला. जगज्जननीने आपले अंश त्या फकीरात निक्षिप्त केले. श्री वल्लभांनी पण आपले अंश त्यांच्यात निक्षिप्त केले. त्या फकीराने पुन्हा 3 दिवसांनी शिर्डी नगरात येऊन आपल्या स्थूल शरीरात प्रवेश केला. तेव्हा तो विशेष शक्तिवंत झाला. त्याचे निवासस्थान असलेल्या मशिदीची मातृभावाने सेवा करू लागला. त्याचे कारण जगन्मातेच्या अंशाचा त्याच्यात प्रवेश झाला होता. त्यामुळेच तो भक्तांवर मातृवात्सल्याने प्रेम करू लागला. बेटा, हे सगळे येणाऱ्या शतकात घडणार आहे. ध्यानातील वेद पंडिताचा जो स्नेहपात्र वैश्य होता तो कौपीनधारी अवधूताला म्हणाला, स्वामी, आमचे आतिथ्य स्वीकारा. आम्ही आर्य वैश्य आहोत. जगज्जननी श्री वासवी कन्यकांबा आमच्या कुळात जन्माला आली. तुम्ही स्वतः भोजन सामग्री शिधा स्वीकारा. वेद पंडित देखील वैश्य कुलोत्तमाचे आतिथ्य स्वीकारण्याची प्रार्थना करू लागला, पण कर्मठ ब्राह्मण यतीने भिक्षा स्वीकारण्यास नकार दिला. श्री वल्लभांना व श्री वासवी मातेला त्यांचा राग आला. त्यांनी त्या अवधूतांचे जन्माहंकार कमी करण्यास शिक्षा ठरविली. अवधूत पीठिकापूरला पोचला. आचार, व्यवहार, बाह्य पूजा विधानाला महत्त्व देणाऱ्या पीठिकापूरच्या ब्राह्मणांनी अवधूताचे जोरदार स्वागत केले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या आजोबांचे घर तेव्हा दुसऱ्यांच्या ताब्यात होते. अवधूतांनी त्या यजमानांशी संपर्क साधून श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी श्री पादुका प्रतिष्ठेचा संकल्प केला आणि चांदीच्या पादुकांची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना केली. मध्यरात्री एका चोराने त्या पादुकास्थानी प्रवेश केला. त्यावेळी घरमालक चोराला म्हणाला, अरे, श्रीपाद श्रीवल्लभ अवतारावर माझा विश्वास नाही. या अवधूत स्वामीवर सुद्धा विश्वास नाही. तू या पादुका घेऊन जा आणि विकून आलेल्या रकमेतून अर्धी रक्कम मला दे. ते चोराला पटले आणि त्यांनी पादुकांची चोरी केली. दुसऱ्या दिवशी पादुका दिसेनात तेव्हा अवधूत खिन्न झाले. अवधूतांनी दुसऱ्या पादुका तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली. पादुकांची पूजा अर्चा त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. त्या रात्री अवधूतांनी त्या पादुकांजवळ बसून दत्तस्तोत्रांचे पठण सुरू केले. त्यावेळेस त्या पादुका हवेत उडून अवधूताच्या डोक्यावर प्रहार करू लागल्या आणि त्यानंतर त्या गुप्त झाल्या आणि त्याच वेळेस श्रीचरणांची वाणी ऐकू आली. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत होते, मी स्वतः गुप्त राहू शकतो तर पादुका गुप्त ठेवू शकत नाही का? तुम्ही पाठविलेले श्रीफळ धीशिला नगरीला पोचले तर माझ्या मामांची शपथ खरी करावी लागेल. हे सर्व माझ्या इच्छेविरुद्ध होत आहे. त्यामुळे ते श्रीफळ वाटेतच खाल्ले गेले. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत तुला देण्याचे कारणच नाही. तू मला कोण समजलास, भोगी का योगी?
मला सर्व सारखेच आहे. मी चांभार आहे, कातडे काढून चपला शिवतो, हीच माझी वृत्ती. तुझ्यासारख्या अहंकार्याच्या चामड्याची चप्पल शिवली तर काही चुकणार नाही, अशी गर्जना ऐकू आली. अवधूत घाबरून थरथरू लागला. दुसऱ्या दिवशी याच अवधूतांचा सन्मान करणारे सर्व पीठिकापूरवासी त्या अवधूताला खोटा संन्यासी, पादुका चोर असे म्हणू लागले. अवधूताच्या उपस्थितीतच पादुका कशा अंतर्धान पावल्या असे प्रश्न विचारू लागले. यामुळे ते अवधूत अपमानित होऊन पीठिकापुरातून निघून गेले. ही पुढे होणारी घटना आहे असे पळणीस्वामी म्हणाले. पळणीस्वामी पुढे म्हणाले, बेटा, श्रीपादांच्या चरित्रात विश्वास न बसणाऱ्या लीला असतात. त्यांच्या चरित्रावर शंका कुशंका व्यक्त केली तर ब्रह्मराक्षसाचा जन्म प्राप्त होतो. चरित्रामृतावरील शंकेमुळे अवधूताचे खरे बोलणे सुद्धा शंकास्पद ठरले. माधव म्हणाला, स्वामी, मी सूक्ष्म देहानी पीठिकापूर येथे गेल्याविषयी सांगू का? त्यावर पळणीस्वामींनी होकार दिला. तेव्हा माधवाने आपला अनुभव अशा प्रकारे सांगितला. मी माझ्या सूक्ष्म शरीराद्वारे पीठिकापुरातील एका घरी पोचलो. घरातील एका खोलीत जाताच मला असे जाणवले की माझ्या सर्व शक्ती एका अदृश्य पादुकांकडे आकर्षित होत आहेत. यापेक्षा जास्त काही घडले नाही, वेगळे काही जाणवले नाही. त्या पलीकडे मला काही कळेना. नृसिंह सरस्वती जन्माचे उद्दिष्ट. जसजशी युगे बदलतील तशी मानवाची शक्ती कमी कमी होत जाईल. म्हणून ऋषीश्वरांच्या विनंतीनुसार परतत्व उतरून खालच्या पातळीवर येईल. प्रभूंचा शरीरधारी अवतार म्हणजे त्यांच्या संपूर्ण अनुग्रहाचे सूचक आहे. अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरल्यामुळे मानवाला अल्पश्रमाने उत्तम फळप्राप्ती होते. म्हणूनच कलियुगातील मानव भाग्यवान आहे, कारण तो केवळ स्मरण करूनच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त करू शकतो. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत त्याच्या दुप्पट मार्ग श्रीचरणांच्या अनुग्रह प्राप्तीसाठी आहेच. हेच परमसत्य आहे. स्मरण, अर्चन, कीर्तन इत्यादी गोष्टींमुळे श्रीपाद श्रीवल्लभांचे अनुसंधान घडते. त्यामुळे साधकांचे पाप, कर्म, दोष, अपवित्र विषय वासना, संस्कार इत्यादी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात विलीन होऊन त्यांना श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो. साधकांच्या चैतन्यात विलीन झालेले पाप समुदाय श्रीचरणांच्या चैतन्यात प्रविष्ट झाले की प्रभू पवित्र नदीत स्नान करून त्याचे निर्मूलन करतात किंवा योगाग्नीनेच त्या पापाला जाळून भस्म करतात. त्यासाठी ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात. अशा प्रकारे कर्मसूत्राचे अतिक्रमण केल्याविनाच ते भक्तांचे रक्षण करतात. आवश्यक असल्यास अत्यंत जडस्वरूप कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना त्यापासून मुक्त करतात. क्षणोक्षणी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी अत्यंत उग्रपणे त्यांच्या कर्माचा क्षय करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते. पळणीस्वामींनी हे सर्व सांगितल्यावरही मी माझ्या मनात आलेला एक प्रश्न विचारण्याचे धाडस केले. स्वामी, असे ऐकले होते की 7.5च्या त्रासातून शंकरांची देखील सुटका झाली नाही. श्री गुरु या ग्रहबाधेतून आपल्या भक्तांची सुटका कशा प्रकारे करतात याबद्दल माहिती द्यावी ही प्रार्थना. यावर श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांचे जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच. जन्माच्या वेळी मानव त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून त्या त्या ग्रहांच्या महादशेत जन्म घेतो. त्या त्या ग्रहांना अनुसरून त्याला शुभ अशुभ फळ मिळत असते. ग्रहांपासून येणारे सूक्ष्म किरण अशुभ फलदायक असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र, तंत्र, यंत्र याचा जर काही उपयोग झाला नाही तर जप, तप, होम याचा आश्रय घ्यावा. तेही करून त्या ग्रहबाधेचे उपशमन न झाल्यास पीडित व्यक्तीने श्री गुरु पादुकांना शरण जावे. श्री गुरुचरण सर्व शक्ती संपन्न असतात. शुभ अशुभ या 2 प्रकारच्या शक्ती असतात. त्या त्या शक्तीकडून उत्पन्न झालेली स्पंदने अनुक्रमे शुभ किंवा अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहाचे मानवी शरीराच्या विशिष्ट भागांवर आधिपत्य असते. ग्रहबाधा असल्यास प्रतिकूल ग्रहाचे आधिपत्य असलेला संबंधित अवयव पीडित होतो. विश्व चैतन्यापासून प्रवाहित झालेल्या स्पंदनांमुळेच इष्ट व अनिष्ट फळांची प्राप्ती होते. स्पंदनांमुळेच आकर्षण किंवा विकर्षण होते. सत्संगात असलेल्या व्यक्तीला मग दुर्जनांचा सहवास, नीच कुळातील लोकांशी मैत्री, अकारण कलह, नातलगांचा वियोग, कुटुंबात वादविवाद, आकर्षण शक्ती कमी होणे इत्यादी अनिष्ट फळे भोगावी लागतात. विश्वशक्तीकडून स्पंदनांची उत्पत्ती निरंतर होत असते. काही काळापर्यंत त्या स्पंदनांचा त्या माणसावर प्रभाव दिसून येतो. कालांतराने ती स्पंदने त्या माणसाला सोडून विधीच्या नियमानुसार अन्य ग्रहपीडित माणसाच्या शरीरात शिरतात आणि कालचक्रास अनुसरून पुन्हा फळ द्यायला सुरुवात करतात.
मानवामध्ये ईश्वरभक्ती जागृत होऊन त्याने जप तप इत्यादी धार्मिक व्रतांचे अनुसरण केल्याने ग्रहांची किंवा अनिष्ट स्पंदनांची तीव्रता काही प्रमाणात कमी होते. ऋषीगण विश्वकल्याणासाठी विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात व त्यांच्या तपाने प्राप्त झालेली आत्मिक शक्ती मानव कल्याणासाठी समर्पित करीत असतात. परिणामतः विश्वात उत्पन्न होणारी अनिष्ट स्पंदने माणसांना त्रास न देता जिथे उत्पन्न झाली त्या मूळ बिंदूतच विलीन होतात. यालाच तिरोधान असे म्हणतात. अल्पसे पुण्यकार्य करूनही अमर्याद अशी शुभ फळे मिळणे यालाच अनुग्रह असे म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा, क्रियायोग सिद्धांताप्रमाणे सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान आणि अनुग्रह या संकल्पना मी स्पष्ट केल्या. तू तुझ्या ध्यानात असताना जे बघितलेस त्याचे स्पष्टीकरण मी करीत आहे. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन साधूमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर श्रीपाद शिवल्लभ यांची शक्ती प्रवाहित होईल. निंब वृक्षाजवळ असलेल्या भूगर्भात तेवणारे 4 नंदादीप तू पाहू शकलास. ही असाधारण किमया आहे. श्रीपाद शिवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्दिष्टासाठीच तुला अशा प्रकारचा अनुभव दिला. त्याचे मर्म त्यांनाच ठाऊक. त्यांच्या दिव्य लीला अगाध अगम्य असून त्यात फार गूढ प्रयोजन असते. त्यांच्याशिवाय अन्य कुणालाही त्या दैवी रहस्याचा मथितार्थ जाणता येत नाही. त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करून सांगू शकलो. समस्त सृष्टी श्रीपादांच्या नजरेत असते. त्यांच्यासारखे त्यांचे तेच प्रमाण आहे. विश्वनियंत्याचा महिमा आणि योगशक्ती अगणित असून कुठल्याही मोजमाप, परिमिती व परिणाम याद्वारे आकलन होणारा तो विषयच नाही. इतर कोणत्याही स्पष्ट मापदंडाच्या कक्षेत येणारा हा विषय नाही. श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन अतिशय आनंदित झाले. उडुपीहून निघून कुरवपूरला पोहोचेपर्यंत कितीतरी चित्रविचित्र घटना घडत होत्या. या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरूंची अनुमती घ्यावी हा विचार मनात आला. श्रीपाद शिवल्लभांच्या दर्शनानंतर त्यांच्याशी विचार विनिमय करून त्या बाबतीत त्यांना विनंती करण्याचे मनात ठरविले. श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातले भाव अचूक ओळखले. ते म्हणाले, तुझ्या मनातले भाव मला कळले. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्रीपाद शिवल्लभांचे चरित्र लिहिण्याची तुझी इच्छा आहे. तुझ्या या प्रयत्नांसाठी प्रभू तुला अवश्य आशीर्वाद देतील. श्रीपाद शिवल्लभांच्या जन्मस्थानी श्रींच्या पादुका, श्रीपाद शिवल्लभ, श्री दत्तात्रेय आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, माधवा, तू दर्शन घेतलेले व तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित करणारे स्थान म्हणजे श्रीपाद शिवल्लभांच्या आजोबांचे घर, त्यांच्या मातामहांचे घर. हेच त्यांचे जन्मस्थान आहे. तिथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्र वर्षांपासून ऋषीगण तप करीत बसले आहेत. तू पाहिलेल्या श्रीपाद शिवल्लभांच्या जन्मस्थळीच श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी प्रयत्न न करताच श्रीपाद शिवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल. तू ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद शिवल्लभ, श्री दत्तात्रेय आणि त्यांचा नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची स्थापना केली जाईल. एक महायोगी त्या महाक्षेत्राचे दर्शन घेईल. त्यानंतर त्या क्षेत्रात अनेक दिव्य लीला होतील. त्यानंतर श्री पळणीस्वामी थोडा वेळ मौन राहिले. नंतर त्यांनी आमच्या गुहेजवळच पुरलेल्या 18 वर्षांच्या त्या नवयुवकाचे मृत शरीर बाहेर काढायला सांगितले. ते शव काढल्यानंतर त्यांनी प्रणवोच्चार करायला सुरुवात केली. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा जयघोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा व्याघ्र रूपातच तिथे आले. श्री पळणीस्वामींनी त्या नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. पळणीस्वामींचे वृद्ध जीर्ण शरीर जवळच असलेल्या नदीत विसर्जित करण्यासाठी व्याघ्रेश्वर शर्मा घेऊन गेला. नवीन शरीरात प्रविष्ट झालेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली, आता तुम्ही दोघांनी या क्षणीच इथून जावे. बाबा माधवा, तू तुझ्या विचित्रपूरला जा. बाबा माधवा, तू तुझ्या विचित्रपूरला जा. माधवा, तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पीठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस. या जन्मापुरते तुला इतकेच पुरे. बाबा शंकरा, तू तिरुपती या पुण्यक्षेत्री जा. तुम्हाला श्रीपाद शिवल्लभांच्या अनुग्रहाचा लाभ मिळो. त्यांचा आशीर्वाद घेऊन माधव विचित्रपुराकडे आणि मी तिरुपतीकडे निघालो. श्रीपादांच्या लीलांचा अंत नाही, हेच खरे. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 4 समाप्त.